तर दिल दोस्ती दुनियादारी. पूर्वी झी मराठीला दिल दोस्ती दुनियादारी नावाची एक सिरियल लागायची. हां, म्हणजे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही सिरियल बघते का? तर नाही, मला सिरियल बघायला अजिबात आवडत नाही. पण अशा वेगळा विषय असणाऱ्या किंवा छान लाईट कॉमेडी, कुठल्याही डोक्याला त्रास न देणाऱ्या सिरियल्स असल्या की मला त्या बघायला आवडतात. तर दिल दोस्ती दुनियादारी, ज्याला D3 वगैरे आम्ही त्या काळी म्हणायचो. तर काय, धिंगाणा करणारी आणि एका घरात 6 मित्र जसे राहतात तशा पद्धतीची सिरियल. अहो, फ्रेंड्स नाही का इंग्लिशमधली, तशीच त्याची रिमेक हा दिल दोस्ती दुनियादारीत होता. तर तो सुजय असेल, कैवल्य असेल किंवा तो आशुतोष असेल, ती मीनल असेल, रेश्मा असेल, ॲना असेल, तिघंही वेगवेगळ्या प्रांतातनं किंवा वेगवेगळ्या जाती धर्माची, वेगवेगळ्या शहरातली लोक एकत्र मुंबईत येतात आपलं फ्युचर बनवण्यासाठी, आपलं करिअर करण्यासाठी, आणि एका घरात निवांत मस्त मैत्रीचा आनंद घेत जगत असतं. थोडक्यात काय सांगायचा मुद्दा हा आहे की कुठल्याही प्रकारे डोक्याला ताप न देता आयुष्याची मजा मस्ती घेत कुठल्याही प्रकारचा थिल्लरपणा करत नाही. तर बाहेरच्या कॉलनीतल्या प्रत्येकाला वाटतं की इथे मुलं मुली एकत्र राहतात म्हणजे काहीतरी वाईटच घडत असतं. हे पार्ट्याच करणार, दारूच पिणार, सिगरेटी सोडणार, काहीतरी वेगळे धंदे करणार, पण असं काहीही नसतं. त्यांच्यात फक्त प्युअर निखळ मैत्री असते. आणि म्हणूनच त्याचं नाव दिल दोस्ती आणि दुनियादारी. थोडक्यात काय, 6 मित्रांच्या भोवती फिरणारी, मजा मस्ती करणारी ही एक मालिका होती. मग एका घरात राहिल्यानंतर भाडं कसं द्यायचं, काम करून स्वतः मेहनत करून कमवलेल्या पैशातनं त्या पिकी बँकमध्ये, त्या गुल्लकमध्ये ते हळूहळू पैसे जमा करत असतात आणि रोजच्या खर्चासाठी त्यांना हवे तेवढे पैसे वापरत ते त्यांचा उदरनिर्वाह चालवत असतात. कधी कधी घरातनं सपोर्ट मिळाला नाही म्हणून किंवा घरातनं सपोर्ट असून सुद्धा त्यांना त्यांचं करिअर बनवायचं आहे म्हणून आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते कधी कधी तिथं येऊन तर राहिलेले असतात. मग त्या कॉलनीतली काही विचित्र माणसं असतात, उदाहरणार्थ लहान मुलं असतील किंवा आणखीन कोणीही असेल, त्यांच्यासोबत त्यांची दंगामस्ती किंवा त्यांना एक वेगळी दुनियादारी शिकवायची, कसं करायचं, या सगळ्या गोष्टींचं एक छोटंसं मिश्रण असलेली ही एक छान मालिका होती दिल दोस्ती दुनियादारी. त्याचे एपिसोड्स अजूनही मी आधीमध्ये बघते कारण मला ते आवडतं. मला असं सतत खाऊके गिळून नजरेने बघणं किंवा एकमेकांवर कुरघोडी करणं, तुझ्यापेक्षा मी वरचढ का माझ्यापेक्षा तू वरचढ, या असल्या डोक्याला ताप देणाऱ्या कुठल्याच मालिका मला बघायला आवडत नाही. लाईट कॉमेडी असेल तशा बघायला आवडतात. तर या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे हे मला सांगा. आणि काय बाकीचं हम बने तुम बने किंवा फ्रेशर्स, या सगळ्या माझ्या आवडत्या सिरियल्सबद्दल मी तुमच्याशी पुढच्या एपिसोडमध्ये बोलेन. ओके, टाटा.